आपण आज बनवणार आहोत व्हेज मराठा। त्यासाठीचे साहित्य आहे ग्रेव्हीचे कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण आणि कोफ्त्यासाठीचे साहित्य आहे उकडलेले बटाटे, किसलेलं गाजर, किसलेला दुधी भोपळा आणि वाटाणे। कढईत आपण तेल गरम करत ठेवूया। आता आपण ग्रेव्हीसाठीचा मसाला परतून घेणार आहोत। तेल गरम झालं, त्यामध्ये आपण कापून घेतलेला कांदा परतून घेणार आहोत। कांद्याला चांगलं तांबूस रंग येऊपर्यंत परतून घ्यायचे आहे। कांदा परतत असतानाच आपण दुसऱ्या बाजूला कोफ्त्याची सुद्धा तयारी करून घेऊया। त्यासाठी सर्व आपल्याकडे उपलब्ध असलेल्या भाज्या घ्यायच्या आहेत। त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत। मसाल्यांमध्ये मी इथे वापरलेले आहे लाल तिखट, हळद, धने पावडर, मीठ। या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही हिरवी मिरची घालू शकता। सोबतच वरतून थोडीशी कोथिंबीरही वापरलेली आहे। कोफ्त्यासाठी आपण कोणत्याही प्रकारे पाण्याचा वापर करणार नाही आहोत। भाज्यांमध्ये असलेल्या पाण्यामध्येच बाइंडिंगसाठी बेसनचा वापर करून आपण कोफ्ते बनवणार आहोत। चवीनुसार मीठ घातलेले आहे। यामध्ये तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चाट मसाला सुद्धा घालू शकता। बेसनचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करावा। फक्त बाइंडिंगसाठी आपण ॲड करत आहोत। बेसनऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा यूज करू शकता। मिश्रण चांगले एकजीव करून घेऊन नंतर हाताने मळून घेऊन त्याचे कोफ्ते बनवण्यास सुरुवात करणार आहोत आपण। दुधी भोपळ्याचा किस आपण आधीच हाताने पिळून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातील जास्तीचे पाणी काढून घेतले जाईल। मिश्रण आपल्याला सैल वाटल्यास त्यामध्ये आपण बेसन ॲड करू शकता। सर्व मिश्रण मळून झालेले आहे। हाताला थोडंसं तेल लावून आपण ह्याचे कोफ्ते करून घेणार आहोत। कोफ्त्याची साईज आपण गोल, लंबूळ की आपल्याला हव्या त्या पद्धतीने ठेवू शकतो। भाज्यांचे प्रमाणही आपण आपल्याला आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता। मिश्रण हाताला चिकटत नाहीये याचा अर्थ सगळ्याचे प्रमाण योग्य झालेले आहे। सोबतच गॅसवरती मसाला सुद्धा आपला परतत आहे कांद्याचा। आता कांदा चांगला चॉकलेटी रंगावरती आलेला आहे। आपण यामध्ये आता टोमॅटो ॲड करणार आहोत, तसेच 8 ते 10 लसूण पाकळ्या। हे सर्व आपण 2 ते 3 मिनिट परतून घेणार आहोत चांगल्या पद्धतीने। इथे मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे।
आणि साधारणतः 2 मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत. या मिश्रणामध्ये माझे साधारणतः 14 कोफ्ते झालेले आहेत तयार. यासोबतच मी हे बारीक किसून घेतलेले खोबरे ॲड केलेले आहे मसाल्यामध्ये. तुम्ही खोबऱ्याचे कापसुद्धा ॲड करू शकता. तर कोफ्ते तळून घ्यायला सुरुवात करूया आपण. त्यासाठी कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल थोड्या प्रमाणात तापल्यानंतर कोफ्ते ॲड करायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवरती चांगल्या पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला एकच कोफ्ता टाकून बघा, फुटला नाही याचा अर्थ सर्व प्रमाण व्यवस्थित आहे. तेल कमी गरम असताना कोफ्ता सोडू नये, अदरवाईज तो फुटेल तेलामध्ये. वरची बाजू क्रिस्पी होईपर्यंत आपण कोफ्ते तळून घेणार आहोत. सोबतच आता मसालाही कांद्याचा आपला गाळ झालेला आहे तो मिक्सरमधून काढून घेऊया. या मिश्रणामध्ये आता मी ॲड करणार आहे कोथिंबीर, हिरवी मिरची 2 ते 3. तिखटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार ठेवावे. मिक्सरमधून मी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता त्याच कढईमध्ये परत एकदा थोडंसं तेल टाकून त्यात फोडणी दिलेली आहे जिरे मोहरीची. त्यानंतर आपला मसाला परत एकदा आपण 5 ते 10 मिनिट चांगला परतून घेणार आहोत. सोबतच गरम करण्यासाठी मी पाणी पण ठेवलेले आहे. हे वाटण आपण 5 ते 10 मिनिटे चांगले परतून घेणार आहोत, म्हणजे त्यातील कच्चेपणा पूर्ण निघून जाईल. त्यामुळे ग्रेव्हीची चवसुद्धा वाढेल. यामध्ये मी आता धनेपूड ॲड केलेली आहे. सोबतच तिखट, हे सर्व कच्चा मसाल्याचे पावडर आहे. यामध्ये लवंग, काळी मिरे, तमालपत्र, मोठी इलायची, छोटी इलायची एवढं सामान आहे. ते आपल्या चवीनुसार ॲड करणे. आत्ता मी 2 चमचे छोटे पोहे खायचे टमॅटो केचप ॲड केलेला आहे. यामुळे भाजीला एक छान चव येते, एकदम विकतसारख्या भाजीसारखी. ग्रेव्ही आता थोडी थोडी घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. मसाला आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे वाफ येऊ देणार आहोत. यामुळे मसाला चांगला शिजेल सुद्धा आणि चवसुद्धा येईल आणि तेलसुद्धा सुटेल ग्रेव्हीला. आपण बघू शकता साईडने आता चांगलं तेल सुटलेलं आहे. यामुळे रंगसुद्धा छान येतो भाजीला. साधारण 5 ते 7 मिनिटे आपण हे वाटण परतून घेतलेलं आहे. तुम्ही रंगसुद्धा बघू शकता छान आलेला आहे. आता यामध्ये गरम पाणी घालणार आहोत आपण. आपल्या आवश्यकतेनुसार घट्टपणा ठेवावा भाजीचा. चांगली हलवून घ्यायची आहे. गरम पाण्यामुळे भाजीला चव छान येते. भाजी जशी जशी घट्ट होईल, भाजी जशी जशी गार होईल तशी तशी घट्टपणा येण्यास सुरुवात होईल.
चांगली उकळी येऊ द्यायची आहे भाजीला 5 मिनिटे. तुम्ही पाहू शकता एकदम छानपणे उकळी आलेली आहे आणि रंगसुद्धा छान आलेला आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आहे. आपली भाजी तयार आहे. आपण आता सर्व करूया. कोफ्ते भाजीमध्ये टाकून ठेवू नये, त्यामुळे ते एकदम मऊ पडतील. जेवताना आपण ग्रेव्हीमध्ये कोफ्ते टाकून घ्यावेत. हे कोफ्ते आतमधून एकदम मऊ सॉफ्ट झालेले आहेत आणि वरतून क्रिस्पी. मी इथे एकदम घरगुती पद्धतीने तुम्हाला सर्व करून दाखवलेले आहे. वरतून सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. त्यासोबतच किसलेले खोबरे घातलेले आहे. तुम्ही ओले खोबरेही वापरू शकता. मी सांगितलेल्या सर्व साहित्यामध्ये साधारणतः 4 माणसांना पुरेल इतपत भाजी तयार होते. तयार आहे आपली व्हेज मराठा.